खरं तर मंडळी मोबाईल फोन किंवा सोशल मीडिया या सगळ्या गोष्टींचं ना इन्व्हेन्शनच यासाठी झालं होतं की बाबा रे दूरपर्यंत असणारे जे आपली आप्तेष्ट मंडळी असते किंवा जर का जगातल्या वेगवेगळ्या देशांपर्यंत पोहोचायचं असेल तर सोशल मीडिया हे एक प्लॅटफॉर्म त्याच्यासाठी बनवलं गेलं. पण खऱ्या अर्थाने मला असं वाटतं जेव्हापासून मोबाईल आणि सोशल मीडिया आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आले त्याच्यानंतर अख्खं जग आपल्या जवळ झालं, पण आपली जी आप्तेष्ट मंडळी ती आपल्यापासून दुरावली आहे. कारण का सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत सगळ्या जणांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आता सध्या जर काही असेल तर तो आहे मोबाईल फोन. आता हे सगळं भाषण मी यासाठी द्यायची कारण का व्लॉगिंग हा जो एक नवीन किडा कोविडच्या काळानंतर जन्माला आला आपल्या भारत देशामध्ये. का तो इतना शौक है ना, मैं क्या ही बताऊं गाइस. का शौक कैसे नहीं होगा? तेरे पापा ने भी तो दहेज में छन्नियां दी थी, अब पिलाएगी. ऐसा मत कर. हा किडा सगळ्यांच्या अंगात वळवळू लागला आणि अगदी प्रत्येक गल्ली बोळामध्ये खूप सगळे व्लॉगर्स तयार झाले. नमस्कार दोस्तों, मेरा नाम है गौरव. आपका बहुत बहुत स्वागत है मेरे चैनल गौरव चौधरी व्लॉग्स. बहुत ही शानदार, जबरदस्त, फ्रेश, अमेजिंग, बहुत ही क्रेजी एपिसोड में. आणि या व्लॉगिंगच्या नादामध्ये झालं असं की बाबा रे आता कॉम्पिटिशन वाढलंय, सगळं वाढलंय, तर लाईक शेअर सबस्क्राईब या सगळ्यांच्या गर्दीमध्ये ना आपण कसं सगळ्यांच्या पुढे जाऊ शकतो, तेही फास्ट फेमस कसं होऊ शकतो याच्यासाठी अगदी लोक कुठच्याही थराला जायला लागली. आता त्यातल्या त्यात जर का या मुलीचं उदाहरण द्यायचं झालं तर हिचं नाव आहे रोही राय. यू वोंट बिलीव्ह, पण हिने आपल्या वडिलांच्या श्राद्धाचा व्लॉग बनवला होता. हाय बेस्टी, सो आज की वीडियो व्हाट आई ईट इन अ डे, बट ये थोड़ा सा अलग है बिकॉज आज मेरे पापा का श्राद्ध है. आणि मला नाही वाटत की या उदाहरणाच्या पलीकडे अजून तुमच्याकडे कुठलं असं अतिशय सरप्राइझिंग असं कुठलं उदाहरण असेल की ज्याच्यामध्ये कुणीतरी या गोष्टीचा ब्लॉग बनवला होता असेल तर प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. आता मंडळी या सगळ्या गोष्टी तर आपल्या देशामध्ये सुरूच आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की समटाईम्स पीपल कॅन गो टू एनी लेन जस्ट टू गेट फेमस, राईट. आणि त्याच्याचमुळे या सगळ्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता एक असा सिनेमा येतोय मराठी ज्याचं नाव आहे लाईक आणि सबस्क्राईब. हा सिनेमा येतोय 18 ऑक्टोबरला आपल्या सगळ्यांच्या भेटीला जवळच्या सिनेमागृहामध्ये. याचं फक्त टीजर नुकतंच लॉन्च झालेलं आहे, त्याच्याबद्दल आजची आपण चर्चा पटापट करूया. या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत आपल्याला दिसत आहेत अमृता खानविलकर, अमेय वाघ, त्याच्यानंतर शुभंकर आणि इतरही बरेचसे ऍक्टर्स आहेत. त्यातल्या त्यात या सिनेमाचं जे दिग्दर्शन आहे ते केलेलं आहे अभिषेक मेरुकर यांनी. आणि या सिनेमाचा जो जॉनरा आहे तो असणार आहे थ्रिलर, सस्पेन्स, मर्डर, मिस्ट्री. तुम्हाला काय पोलिसाला पण सापडणार नाही. ऑफकोर्स मराठीमध्ये या प्रकारच्या जॉनरातले सिनेमे फार कमी बनतात, त्याच्यामुळे मी थोडीशी अजून जास्त उत्सुक होते या सिनेमाचं टीजर बघण्यासाठी. बरं, ज्यावेळेला संपूर्ण टीजर मी पाहिला त्यावर एक गोष्ट लक्षात येते की अमृता खानविलकर जी आहे शी मे बी अन इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर मे बी किंवा एक लॉयर असू शकते. आत्ता ते फारसं क्लिअर नाही झालंय, पण एक गोष्ट बघून बरं वाटलं की खूप दिग्गज कलाकार घेतलेले आहेत या सिनेमामध्ये. वेदर इट इज शुभंकर, वेदर इट इज अमेय वाघ आणि ऑफकोर्स अमृता खानविलकर. मला असं वाटतं की अमृता खानविलकर किंवा सई तामणकर अशा खूप ॲक्ट्रेसेस आहेत ज्यांना मराठीमध्ये टॅलेंट असून सुद्धा ना फार कमी काम यांच्या वाट्याला आलेलं आहे आणि त्यातलंच एक अमृता खानविलकर. शेवटचं तिचं काम जर का मला कुठलं आवडलं असेल तर ते चंद्रमुखी या सिनेमातलं मला आवडलं होतं. तर मैफल कशी व्हायची, दिवा नाही. आभाळातला चंद्र बघायला दिवा कशाला. सो आता मंडळी ओव्हरऑल आपण कास्टिंग बघितलं, डिरेक्शन सगळं पाहिले, पण आता ओव्हरऑल नक्की या सिनेमाचा प्लॉट काय ना, तर तो असा आहे की एक मुलगी आहे ऑफकोर्स जेनझी कॅटेगरीतली 18-20 वर्षांची असेल कदाचित, जी खूप व्लॉगिंगच्या आहारी गेलेली असते. तिला प्रत्येक गोष्टीचा व्लॉग करायचा असतो, लोकांना अपडेट द्यायचं असतं आणि त्यातच असं काहीतरी घडतं, कुठेतरी मर्डर होतो आणि मग काय हो मॅडम, हा बाहेर गोंधळ कसला सुरू आहे? अहो ती व्लॉगर नाही का, तिने काल डेड बॉडी सोबत व्हिडिओ बनवलाय. त्याच मर्डरचा काहीतरी कॅप्चर तिच्या व्लॉगमध्ये होतं. सो असं सगळं काहीतरी खूप कन्फ्युजिंग आहे आणि मला ती गोष्ट बघून आवडली की टीजर जे आहे ते फार स्मार्टली एडिट केलेलं आहे. सो फार असं अगदी सरसकटपणे सरळ फ्लॅट असं टीजर नाही कट केलंय, विच वॉज अ गुड थिंग. या ओव्हरऑल मी या सिनेमाला घेऊन मी एक्सायटेड आहे. तुमचं काय मत आहे ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आणि हां, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. सिटी लाईट्स मराठीला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.